श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होळीच्या दिवशी कोणते उपाय करावे ज्याने आपल्या आयुष्यात सुख समृद्धी नांदेल। काही दोष असतील, नजर दोष असेल किंवा आपल्या घरावरती काही नजर दोष झाला असेल किंवा आपल्या घरामध्ये आपण कितीतरी वेळेस प्रयत्न करतो पण पैसा तर येतो पण टिकत नाही, तर त्यावेळेस आपण कोणते उपाय करावेत। तर होळी हा असा सण आहे जो वाईटावर विजयाचे प्रतीक म्हणून आपण हा सण साजरा करतो। तर होळीच्या दहनाच्या दिवशी आपण कोणते उपाय करावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केले जाते। यावर्षी ही शुभ तिथी रविवारी 24 मार्चला आहे। होलिका दहनानंतर रंगपंचमी साजरी केली जाते। होळीचा हा सण जीवनात रंग भरतो। तंत्रशास्त्रात होलिका दहनाच्या दिवशी करायचे काही उपाय दिलेले आहेत। होलिका दहनाच्या रात्री हे उपाय केल्यामुळे वाईट वेळ चांगल्या वेळेत बदलू शकते आणि सर्व प्रकारच्या समस्यापासून तुमची सुटका होऊ शकते। तर जाणून घेऊया होलिका दहनाच्या रात्री कोणते उपाय केले जातात। तर पहिला उपाय असा करायचा आहे ज्यामुळे तुमची प्रगती ही चांगली होईल। होलिका दहनाच्या वेळी विड्याची 7 पानं घ्यायची आहेत। त्यानंतर होळीला 7 परिक्रमा घालायच्या आहेत। प्रत्येक परिक्रमेत एक पान होळीच्या अग्नीमध्ये टाकायचं आहे। तर अशा 7 परिक्रमा तुम्हाला होली दहनात करत असताना एक एक पान हे अग्नीमध्ये टाकायचं आहे। तर असं केल्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये सुख शांती येईल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची प्रगतीसुद्धा होईल। यानंतरचा उपाय तुम्ही असा करू शकता, होलिका दहनानंतर जी राख राहते ती घरी आणून ती लाल कपड्यात बांधायची आहे। त्यानंतर हे कापड तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे। असे केल्यामुळे तुमच्या घरी धनसंपत्ती येईल आणि कर्जातून मुक्ती मिळेल। तसेच शक्य असेल तर होलिका दहनाच्या भस्माचा टिळा रोज लावायचा आहे। असे केल्याने ग्रहबाधा किंवा प्रेतबाधा या दूर होतात। नकारात्मक जी काही शक्ती असेल तर ती निघून जाते। तर तसेच तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा काही उपाय करू शकता। तर फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहनाचा पर्व असतो आणि पौर्णिमेचा संबंध हा माता लक्ष्मीशी आहे। त्यामुळे होलिका दहनाच्या वेळी लक्ष्मीची ध्यानधारणा करावी आणि श्रीसूक्तचे पठण करावे आणि साखरेची आहुती द्यावी। तसेच कार्यसिद्धीसाठी 3 गोमती चक्र घेऊन प्रार्थना म्हणत अग्नीला ते गोमती चक्र अर्पण करावेत आणि नमस्कार करावा। असे केल्यामुळे तुमच्यावरती लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल। कुटुंबातील कोणी सदस्य हा सतत आजारी असेल तर होलिका दहनाच्या रात्री तुम्हाला एक विड्याचं पान आणि एक गुलाबाचं फूल तसेच काही बत्ताशे घ्यायचे आहेत। त्यानंतर जी आजारी व्यक्ती आहे तिच्यावरून 31 वेळा ते उतरून घ्यायचे आहेत। त्यानंतर ही सर्व सामुग्री एखाद्या चौकात नेऊन ठेवायची आहे आणि मागे वळून न पाहता घरी परत यायचं आहे। असे केल्यामुळे सुद्धा आरोग्य प्राप्ती होईल आणि प्रकृती चांगली राहील। तसेच यानंतरचा उपाय तुम्ही करू शकता, जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर त्यासाठी तुम्ही होलिका दहनाच्या भस्माची मदत घ्यायची आहे, म्हणजे होलिका दहनाच्या राखेची मदत घ्यायची आहे। होळीच्या दिवशी सकाळी होलिका दहनाची राख आणून ती घरभर शिंपडायची आहे। तर असे मानले जाते की हा उपाय केल्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते। तसेच घरगुती त्रास दूर होतात। असे मानले जाते की होलिका दहन केल्यामुळे किंवा होळीचे नुसते दर्शन घेतल्यामुळे शनी, राहू, केतू यासोबतच नजर दोषापासून सुद्धा मुक्ती मिळते। होळीची राख लावल्यामुळे नजर दोष आणि क्षुद्रपणापासून मुक्ती मिळते। धार्मिक श्रद्धेनुसार जर तुम्हाला कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर होळी पेटवताना हातात 3 गोमती चक्र घ्यायचे आहेत आणि तुमची इच्छा 21 वेळा मनात म्हणायची आहे आणि 3 गोमती चक्रे त्या अग्नीमध्ये ठेवून अग्नीला प्रणाम करून परत यायचं आहे। तुमच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी चतुर्मुखी दिवा मोहरीच्या तेलाने भरावा आणि त्यात काळे तीळ, बत्ताशा, सिंदूर आणि तांब्याचे नाणे टाकून होळीच्या अग्नीने जाळावे। भांडण, कटकटी, आजारपण, पैसा टिकत नाही किंवा लग्न जुळत नाही, होलिका दहनाच्या दिवशी काही असे छोटे छोटे उपाय केले तर आपल्या आयुष्यातील सर्व प्रॉब्लेम हे होळीमध्ये जळून राख होतात असं म्हटलं जातं। होळीच्या सणात होलिका दहनाला एक विशेष धार्मिक आणि
आध्यात्मिक महत्त्व आहे। असे मानले जाते की होलिका दहन केल्यामुळे जीवनातील सर्व वाईट गोष्टींचा अंत होतो। जर तुमच्या जीवनात अनेक समस्या येत असतील तर ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहनाच्या दिवशी काही उपाय केल्यास जीवनातील सर्व संकटे आणि समस्या दूर होतील। होलिका दहनाच्या वेळी धान्य अर्पण केल्यास होळीमध्ये धान्य अर्पण केल्यास कुटुंबामध्ये सुख समृद्धी टिकून राहते। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मका, उडीद, गहू, मसूर, हरभरा, तांदूळ किंवा जव यापैकी कोणतीही एक वस्तू अग्नीमध्ये अर्पण करू शकता। जर तुमच्या कुटुंबात आर्थिक अडचण असेल, जर तुमच्या कुटुंबावर आर्थिक संकट आलं असेल तर देशी तुपात भिजवलेले 2 बत्ताशे, 2 लवंगा आणि 1 सुपारी अर्पण करायची आहे। सुपारी ही तुम्ही होळीच्या अग्नीमध्ये अर्पण करायची आहे। यामुळे घरातील पैशाचे संकट हळूहळू संपते आणि आर्थिक समस्या या तुमच्या दूर होतात। तसेच तुम्हाला वैवाहिक समस्या असतील किंवा विवाहाशी रिलेटेड काही समस्या असतील तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी त्यावरती सुद्धा उपाय करू शकता। लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी पानावर अख्खी सुपारी आणि पूर्ण हळद टाकून होलिकेच्या अग्नीमध्ये नैवेद्य अर्पण करायचा आहे। यासह महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान करायचे आहे आणि ही समस्या दूर करण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे। तसेच तुम्ही होळीच्या रात्री म्हणजेच होळी दहनाच्या वेळेस काही असे गुपचूप उपाय सुद्धा करू शकता। तर त्यातीलच मी एक नारळाचा उपाय तुम्हाला मी सांगते। तर त्यामुळे तुमचे दुःख असेल, दारिद्र्य असेल, संपत्तीशी काही रिलेटेड प्रॉब्लेम असतील ते सुद्धा तुमचे क्षणामध्ये दूर होतील। होळीच्या रात्री गुपचूप करा नारळाचा हा उपाय, क्षणामध्ये तुमचे दुःख दूर होईल। तुम्हाला तुमच्या दुःख दारिद्र्यापासून स्वतःची तसेच आपल्या कुटुंबियांची सुटका करायची असेल तर तुम्ही होळीच्या रात्री हा उपाय करायचा आहे। होळी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। मात्र हा उपाय करताना अत्यंत गोपनीय म्हणजेच कोणाला न कळता करायचा आहे, जेणेकरून तुमच्यावर माता महालक्ष्मी प्रसन्न होईल। होळीच्या दिवशी होलिका दहन झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यासाठी 1 रुपयाचे नाणे आणि 1 नारळ गरजेचे आहे। हा उपाय तुम्हाला तुमच्या घराजवळ पेटणाऱ्या होळीजवळ करायचा आहे। जो नारळ तुम्ही घेतलेला आहे तो तुम्हाला शेंडीसहित नारळ घ्यायचा आहे। होळीच्या रात्री उपाय करताना 1 रुपयाचे नाणे घ्यायचे आहे, ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तसेच 1 नारळ घ्यायचा आहे, त्याची शेंडी काढायची नाही। घराजवळ होलिका दहन झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यापूर्वी होळीची विधिवत पूजा करावी आणि त्यानंतर होळीला नैवेद्य दाखवावा आणि नंतर घरी यावे। होळीची पूजा करून घरी आल्यानंतर नारळावर रुपयाचे नाणे ठेवायचे आहे। त्यानंतर नारळ हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहायचे आहे। नारळ आपल्या घरावरून 7 वेळा ओवाळून घ्यायचे आहे आणि नंतर नारळ गुपचूप घराजवळ पेटलेल्या होळीमध्ये टाकून यायचे आहे। होळीच्या दिवशी हा उपाय करताना मन स्वच्छ ठेवायचे आहे, मनात कोणताही वाईट विचार आणायचा नाही। हा उपाय केल्यामुळे तुमच्या मागील जी इडापिडा आहे, जे काही तुमच्या घरावर संकट असेल किंवा कुठलाही तुम्हाला तुमच्या घरावरती नजरदोष असेल, वास्तुदोष असेल तर ते दूर होईल आणि तुमचे घर सुखसमृद्धीने आनंदाने भरून जाईल। तुमच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य क्षणामध्ये दूर होतील। तर हा नारळाचा उपाय तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता, पण हा उपाय करताना तुम्ही हा उपाय गुपचूप करायचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा आणि यातील काही उपाय तुम्ही नक्कीच या दिवशी करू शकता। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।